गाईज, वेलकम टू बॅक माय व्हिडिओ ब्लॉगर विदर्भचे ब्लॉगर. तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आम्ही करंजाडीच्या आधी इथे आम्ही धबधब्याला असा चाललेलो होतो. आणि म्हणजे आम्हाला पवन बोललेला की चला आपण एअरपोर्टला जाऊन येऊ, पण एअरपोर्टला कशाला उगाच म्हणजे आम्ही जाऊन येऊ आता धबधब्याला मस्त. तर मित्रांनो बघा, आमची फॅमिली गेलेली आहे पुढं. तर तुम्हाला आता काय सांगू, इथं खूप चांगला असा निसर्ग आहे आणि इथं इकडे तिकडे पार्टी करताय लोक. आणि ते बघा तिकडे धबधबा बिबधबा चालले, कुठं आरडाओरडा चाललेला आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही असं चाललेलं आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यावर आम्ही तुम्हाला लगे आमच्या व्हिडिओत कनेक्ट करू शकतो. यो बाय यो मित्रांनो, आलो पुढं आलो. आता थोडं धबधब्याच्याच जवळ आलो. पण मित्रांनो आम्हाला वाटलेलं की धबधबा थोडा चांगला मोठा आहे, पण काय धबधबाचं काय येत नाही, नाल्यासारखा धबधबा केलेला आहे, पण खूप चांगला निसर्ग आहे. तुम्ही बघू शकता आमचे पवन बाबासाहेब दैफळे हे आमच्या सोबत आहेत, आपल्याशी जुडलेले आहेत. तर मित्रांनो आमची सगळी फॅमिली आलेली आहे आणि आपले पवन साहेब पण इथं खूपच असे आपल्याशी कनेक्ट झालेले आहेत, पवन बाबासाहेब दैफळे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची फॅमिली कशी आरडाओरडा करते, पण काय करावं काय सांगता येत नाही. तर मित्रांनो आलो थोडं असं म्हणजे थोडं चालत आम्हाला धबधब्याची सैर आम्ही खूप सारी सैर करणार. हे बघा दोघेश भाई भेटले आपल्याला. कोण भेटले? दोघेश भाई. तर तुम्हाला माहितीच असेल, आपल्या सोबत कनेक्टेड असतात, ते वायफाय सारखे कनेक्टेड असतात. हॉटस्पॉट लावा, दोघेश भाई आले. हॉटस्पॉट म्हणजे आपलं बिस्किट. चला मित्रांनो हे बघा मित्रांनो, इथे धबधबा इथं चाललेला आहे खूपच चांगला असा. तर मित्रांनो आजचे दिवस आमची साधी एडिटिंग आहे का, तर आम्ही GoPro आणायचं विसरलो. आम्ही जात होतो एअरपोर्टला, म्हणजे तिथे आलेले देवेंद्र फडणवीस आपले साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे. पण काय आता त्यांच्याशी पण झालं नाही, ते आलेले उद्घाटनाला मुंबईच्या. तर मित्रांनो आम्ही GoPro आणायचं खरंच विसरलो, नाही तर पुढच्या वेळी का पाऊस आला बघा मित्रांनो असा. यो व्हॉट्सअप गायज, आलो परत धबधब्यावर भिजून आता चाललेलो आहे परत वरच्या डोंगरावर. आणि डोंगरावर नंतर मी परत खाली डोंगरावर थोडे फोटोशूट करणार. हे पवन भाई आपल्या सोबतच आहे. पवन भाई थोडं बोला आमच्या चॅनल बद्दल काहीतरी थोडं. यांचं चॅनल एक नंबर आहे. आम्ही आताच धबधब्यावरनं भिजून आलोय. आम्ही फुल एन्जॉय केलेले आहेत आणि वरनं आमच्या फॅमिलीला पण. तर जाऊ द्या पवन साहेबचं जाऊ द्या. पवन साहेबला काय बोलायचं सुचना, पण आपण तुम्ही बघू शकता इथं काय चांगला निसर्ग आहे. आम्ही आता नेमकं थोडं आता जस्ट लगेच आम्ही भिजून आलो. आता आम्ही जाणार आहे वर, आणि वर नंतर मी थोडं फोटो. मित्रांनो परत आमच्या विदर्भ ब्लॉगरमध्ये आलेले आहात तुम्ही आता. तर आम्ही आता थोडं म्हणजे पवन बिवन आलेलो आहे आता थोडंसं, म्हणजे तुम्ही बघू शकता जरा आमचे तोंड जरा गोरे दिसायला लागले, तर आम्ही पवन बिवन आलेलो आहे. तर मित्रांनो आता पुढच्या स्टेशन कशी जायचं आपल्याला, तर पुढच्या स्टेशनवर भेटू नये. तर आम्ही परत घरच्या दिशेने आता वळलेलो आहे. तुम्हाला बोललेलं आम्ही घराच्या म्हणजे आमची वाटचाल. तर आमची वाटचाल फक्त कुठपर्यंत आहे, इथं थोडं रिक्षा स्टॉपपर्यंत आहे. रिक्षा स्टॉपपासून नंतर मग आम्ही रिक्षा पकडून थोडं आमच्या डेरवले गावात जाणार आहे. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही थोडं निसर्ग ढाबापाशी आहे. हे बघा मित्रांनो, आम्ही निसर्ग ढाबापाशी आलेलो आहे. तर निसर्ग ढाबापासून मागं आमचं डोंगर गेलेलं आहे, तिथे आम्ही जिथं फिरायला गेलो. आणि त्याच्या पलीकडच्या साईडला तर धबधबा होता. धबधब्यात आम्ही पवन भाई आमचे भिजले आहेत, आम्ही भिजलोय. सर पवन सर मग काय सर आज आपला आजचा परिचय सांगा जरा थोडाफार. खूप मजा आली फॅमिली संग. मला थोडंसं चांगलं वाटलं, आनंद वाटला आम्हाला. जे आम्हाला दुसरीकडे आनंद, मस्त धबधब्याखाली भिजलोत आम्ही, मस्त वरती निसर्गाच्या हवेच्या दर्शन घेतले आम्ही आम्ही निसर्ग. तर मित्रांनो आता परत चाललेलं आहे. आता आम्ही म्हणजे थोडा आता इथं, तर आम्ही आता आलेलो आहे JNPT रोडने आम्ही चालत चाललेलो आहे. आणि AC कॉलेज थोडंसं इथं काय 5-6 किलोमीटरच्या अंतरावर आहे आमचं AC कॉलेज, म्हणजे तुमचं आम्ही आता शाळेत शिकलेलं आहे. खरंच आमचा परिचय म्हणजे खूपच असं चांगलं फील वाटलं आम्हाला. तर मित्रांनो आमचे पवन साहेब आहेत. पवन साहेब बोलत आहे की खूप चांगलं वाटलं का, खूपच चांगलं.